एक छोटी खारुताई, काही दगड आणि हनुमानजीची डिवोशन या सगळ्यांनी मिळून कसा बनला रामसेतू, चला बघूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे डे 3 ऑफ हनुमान चालीसा वाचन आणि आजही सक्सेसफुली मी 4 वाजता उठली आहे, थँक्स टू हनुमानजी अँड माय मम्मा. ऑनेस्टली मला खूप हॅपी वाटते की तुम्ही मला ह्या जर्नीमध्ये सपोर्ट करतायत. चला आधी आपण सीतारामचा जप करूया आणि मग लगेच वाचन करायला बसूया. बोला माझ्यासोबत, सीताराम सीताराम सीताराम. सुबेस कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र औध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे. आज मी तुम्हाला हनुमानजीची एक खूप पॉवरफुल स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी आहे हनुमानजी आणि राम नामाची शक्तीची. एकदा श्रीराम आणि लक्ष्मणजी समुद्र किनारे उभे होते. त्यांना लंकामध्ये पोहोचायचं होतं कारण सीता माता तिथे होत्या. पण प्रॉब्लेम ही होती की समुद्र खूप मोठा होता. सगळे वानर सेना टेन्शन मध्ये होती. कोणी म्हणत होतं ब्रिज बनवावं लागेल, कोणी म्हणत होतं हे इम्पॉसिबल आहे. तेव्हा हनुमानजी क्वाइटली श्रीरामांच्या जवळ बसले. त्यांच्या मनात फक्त डिवोशन होती. नंतर राम सेतू बनवायचा डिसाईड झालं. सगळे वानर मोठे मोठे दगड समुद्रात टाकायला लागले. पण एक स्ट्रेंज गोष्ट झाली. जे दगड पाण्यात टाकले जात होते ते बुडत नव्हते, ते पाण्यावर तरंगत होते. सगळे सरप्राईज झाले. लक्ष्मणजीने विचारलं, हे कसं पॉसिबल आहे? तेव्हा सगळ्यांना कळालं की वानर सेना प्रत्येक दगडावर श्रीराम असं नाव लिहित होती. राम नावमुळे दगड पण पाण्यावर तरंगत होते. हनुमानजी हे बघून खूप इमोशनल झाले. त्यांना माहित होतं की श्रीरामांच्या नावामध्ये खूप पॉवर आहे. एक दिवस हनुमानजींनी क्वाइटली एक दगड उचललं आणि त्यावर काहीच लिहिलं नाही. त्यांनी डायरेक्टली तो दगड समुद्रात टाकला आणि तो दगड लगेच बुडला. हनुमानजी स्माइल केले. त्यांना पुन्हा एक गोष्ट फील झाली की राम नाम फक्त वर्ड्स नाही, ती एक फेथ आहे. नंतर सगळे फुल एनर्जीने राम सेतू बनवायला लागले. कोणी मोठं दगड आणत होतं, कोणी ट्रीज आणत होतं, कोणी हेल्प करत होतं आणि त्याच्यात एक छोटी खारुताई पण होती. ती पण लिटल स्टोन्स घेऊन येत होती. काही वानर हसायला लागले. त्यांना वाटलं ही एवढी छोटी खारुताई काय हेल्प करणार. पण श्रीरामने खारुताईला हळूच हात लावला आणि म्हणाले, हिचे एफर्ट्स पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. हनुमानजी सगळं बघत होते. त्यांना कळालं की डिवोशनमध्ये कोण मोठं आणि कोण लहान नसतं, प्युअर हार्ट इम्पॉर्टंट असतं. राम सेतू हळूहळू रेडी व्हायला लागला. फुल वानर सेना एक्सायटेड होती. सगळ्यांना वाटायला लागलं की आता सीता माताला वाचवायचा दिवस जवळ आला आहे. पण या सगळ्यात हनुमानजीचा फोकस फक्त एकाच गोष्टीवर होता, श्रीरामची सेवा करणं. त्यांना फेम नव्हतं पाहिजे, नाही त्यांना स्ट्रॉंगेस्ट म्हणून बोलायला पाहिजे होतं. त्यांना फक्त श्रीराम हॅप्पी पाहिजे होते. एक रात्री हनुमानजी समुद्र किनारी बसले. मूनलाईट होती. वेव्हचा साऊंड येत होता. ते क्वाइटली राम नाम घेत होते. तेव्हा लक्ष्मणजी त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, हनुमान, तुम्ही इतके काम कसे राहतात? हनुमानजी स्माइल करून म्हणाले, जेव्हा हार्टमध्ये राम नाम असतं तेव्हा फिअर, इगो आणि नेगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली कमी होते. लक्ष्मणजी पण इमोशनल झाले. खरी स्ट्रेंथ फक्त मसल्स मध्ये नसते, खरी स्ट्रेंथ हार्ट आणि फेथ मध्ये असते. फायनली काही दिवसानंतर राम सेतू कंप्लीट झालं. सगळे वानर खूप खूप हॅपी झाले. श्रीरामांनी सगळ्यांना ब्लेसिंग्स दिल्या. हनुमानजी क्वाइटली फोल्डेड हँड्सने उभे होते. त्यांना फक्त एकच हॅपीनेस होती की ते श्रीरामांच्या कामात युजफुल ठरले. ह्या स्टोरीचा मॉरल हा आहे की आपल्याला वाटतं की आपण स्मॉल आहोत, आपण स्पेशल नाही, पण राम सेतू ची ही स्टोरी शिकवते की स्मॉल एफर्ट्स पण खूप इम्पॉर्टंट असतात. फेथ,
टीमवर्क आणि पॉझिटिव्हिटीमुळे इम्पॉसिबल गोष्टी पण पॉसिबल होतात. हनुमानजींच्या हर एक स्टोरीमध्ये काही ना काही नवीन शिकायला भेटतं ना गाईज. चला, आजची स्टोरी तर संपली. त्यानंतर मी टाइमपास म्हणून ड्रॉइंग करत होते. मग मम्मी आणि मी मिळून आंबे सेट केले. आंबे बघून तोंडाला पाणी आलं. काय काय डोक्यात येत होतं. मँगो मिल्कशेक, मँगो कपकेक, आमरस आणि कुरडई आणि मग मँगो आईस्क्रीम. अरे बस बस बस, चला काम करूया. किती छान आंबे आहेत. मी खूप ग्रेटफुल आहे कारण माझ्या नानू आणि माईनी मला इतके छान आंबे पाठवतात. थँक्यू माई, थँक्यू नानू आणि थँक्यू भयू मामा आणि विशाल मामा. तुम्ही दोघांनी आंबे एवढ्या कष्टाने इथपर्यंत आणून दिले. आंबे खाताना तर भारी वाटतं, पण हे सेट करणं किती अवघड आहे. माझी तर हवाच टाईट झाली. देव जाणे नानू शेतात कसे काम करत असतील किंवा प्रत्येक शेतकरी. त्यामुळे हे आंबे मी अजिबात वेस्ट होऊ देणार नाही. सगळे खाऊन टाकणार. पण आंबे खायचे म्हणल्यावर काम तो करणंही पडेगा, कारण आंबे खायचेत मला. मग काय, लागले कामाला. एक एक आंबा मस्त सेट करत होते आणि मम्मा आणि मी छान गप्पाही मारत होतो. आणि मी हनुमानजींना पण विचारलं, काय हनुमानजी, छान वास येतोय ना आंब्यांचा? आणि मागे स्वामी पण आहेत. कदाचित सगळे देव वाट बघत असतील, हे आंबे कधी पिकतील. आणि मी पण वाट बघते. एक सिक्रेट सांगू, मी मुद्दाम हळूहळू आंबे सेट करत होते, म्हणजे मम्मा पटापटा सेट करेल आणि मला जास्त काम नाही लागणार. सगळे आंबे सेट झाले आणि फायनली मी फ्री झाले. चला गाईज, जर तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान. भेटूया उद्या अशाच एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून अँड बाय.